विद्यार्थी परिषद ज्यांनी उभी केली त्यांचं नाव आहे स्वर्गीय यशवंतराव केळकर। एक साधे इंग्लिशचे प्राध्यापक होते, पण मोदीजींसहित, प्रमोद महाजनांसहित, गोपीनाथराव मुंढेंसहित, देवेंजींसहित, सुधीर मुनगंटीवार सगळे यशवंतरावांच्या तालमी घडले। मी पण, विनोद तावडे पण, आशिष मोठी यादी आहे। सगळे अगदी दिल्लीच्या आताच्या मुख्यमंत्री झाले त्या पण सगळे यशवंतरावांच्या तालमीमध्ये डेव्हलप झाले। आता ही तालीम काय होती तर ती तालीम भाषणवाली नव्हती। समजा आपलं सत्र सुरू आहे, सुट्टी झाली, ठरलं असं की अर्ध्या तासानंतर सगळ्यांनी यायचं, मधल्या वेळामध्ये चहा आहे, मग आपण गप्पा टप्पा, अजून एक कप चहा सुरू असतं। शिट्टी झाली, सगळेजण तिथे चहा पीत रेंगाळत होते। चहा गरम होता, वेळेवर जायचं होतं, म्हणून यशवंतरावांनी चहामध्ये पाणी ओतलं, थंड झालेला चहा प्यायले, पटकन सभागृह हजर झाले। हे पाहणाऱ्या 100 कार्यकर्त्यांना वेळ पाळायची असते याचं भाषण कधी करावं लागलं नाही। त्यांच्यामुळेच असेल की नाही माहित नाही, पण प्रमोदजी कुठल्याही, रवी साक्षी आहे, प्रमोदजी कुठल्याही सत्रामध्ये 10 मिनिटं आधी स्टेजवर जाऊन बसायचे आणि जे पळापळ सुरू व्हायची। प्रमोदजींचा भयंकर दरारा होता, मग त्यानंतर प्रमोदजी शिबिरात आहेत तर 15 मिनिटच आधी लोक बसायला जज नको म्हणा। बरं, प्रमोदजींनी काही कोणाला रागवलं नाही, ते भाषण निश्चित केलं।